एक महत्त्वाची बातमी पाहूयात। जालन्यामध्ये ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्यानं ट्रॅक्टर शेतात उभा करण्याची वेळ आली। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावातील हा प्रकार आहे। डिझेल मिळत नसल्यानं मशागतीची कामं ही लांबणीवर जाण्याची भीती आहे। डिझेल उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। डिझेल कमी पडलं। बर काल 20 लिटर आणलं होतं मी, बर पण तिकडे 2 एकर आणलं। ते आता इकडं संपत आलं, आता थोडं राहिलं 1-2 लिटर, आपलं 2-4 लिटर आहे त्याच्यात मध्ये बर ना, तेवढं मला जायला लागेल घरी। बर आता हे राहिलं ते राहिलंच आता तसं। बर आता पेट्रोल पंपावरची परिस्थिती काय आहे? तुम्ही गेलेत का पेट्रोल पंपावर? हो, रात्री आम्ही 4 वाजता गेलतो काल, तर रात्री 1 वाजता आम्हाला डिझेल भेटलं। दोघं जण गेलतो आम्ही, तर 10-10 लिटर आम्हाला दोन्हीला भेटलं। करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधुनिक आणि नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढलाय। कमी पाण्यामध्ये आणि खडकाळ जमिनीतही भरघोस उत्पन्न देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट या परदेशी फळाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी पसंती दिली। या हंगामात तब्बल 152 हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे। वसईत 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीचा सीसीटीव्ही समोर आलाय। अविनाश उर्फ विनोद सोनीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। आरोपी विनोद सोनीला पळून जाण्यास मदत केल्याचा 3 पोलिसांवर आरोप आहे। संबंधित पोलिसांनी 15,000ची लाच घेतल्याचंही तपासात उघड झालंय। 3 पोलीस कर्मचारी आणि आरोपीची पत्नी आणि मुलगा अटकेत आहे। आरोपी विनोद सोनी याला 18 मे रोजी वसई न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर तो पळून गेला होता। मालवणच्या दांडी किनाऱ्यावर थार चालकाची स्टंटबाजी पाहायला मिळाली। स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकानं थेट समुद्रात उडी घेतल्यानं खळबळ उडाली। एक पर्यटक थार गाडीनं वाळूत स्टंटबाजी करत होता। यावेळी एक स्थानिक युवती थोडक्यात वाचली। संतापलेल्या युवतीनं जाब विचारताच थार चालकानं गाडी पद्मगडच्या दिशेनं सुसाट पळवली। त्यानंतर किनाऱ्यावर थार लावली आणि मागचा पुढचा विचार न करता त्यानं थेट समुद्रात उडी मारली। देवगड मिठमुंबरी समुद्रात एक पर्यटक बुडाला। मुंबईहून देवगडमध्ये आलेल्या पर्यटकांचा एक ग्रुप मिठमुंबरी समुद्रात पोहण्यासाठी गेला होता। यातील 4 युवक हे पाण्यामध्ये बुडाले। तिघांना वाचवण्यात यश आलंय। सिंधुदुर्गच्या देवगड मिठमुंबरी समुद्रात एक पर्यटक बुडालाय, तर काही पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मुंबईतून हे पर्यटक सिंधुदुर्गमध्ये फिरण्यासाठी गेले होते। त्यावेळेला देवगड मिठमुंबरी समुद्रामध्ये एक पर्यटक बुडाला। यावेळेला काही पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे।